नमस्कार. आज आपण चाचणी क्रमांक 1 इयत्ता 5वी गणित गुण आहेत 20 याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर चला तर पाहूया सरावासाठी गणिताची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ. खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्या समोरील चौकटीत लिहा. गुण 3. 1. सी हे रोमन संख्या चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरतात? सी 100. पर्याय क्रमांक क. 2. 8,35,999 या संख्येतील 5 या अंकांची स्थानिक किंमत कोणती येईल? 5 या ठिकाणी हजार स्थानी आहे, त्यामुळं त्याची किंमत येणार आहे 5000. पर्याय क्रमांक ड. 3. 4,13,758 अधिक 2,09,542 यांची बेरीज. या ठिकाणी आपण बेरीज करून पाहिलेली आहे, तर बेरीज येणार आहे 6,23,300. पर्याय क्रमांक अ. ब आकडा जोड्या जुळवा. अ गट 1 16. 16 म्हणजेच XVI. ड 20. 20 ही संख्या या ठिकाणी XX अशा तऱ्हेने लिहिली जाते. पर्याय क्रमांक क. 3. 327 गुणिले 92 येथे आपण गुणाकार करून पाहिलेला आहे आणि उत्तर येणार आहे 30,084. पर्याय क्रमांक अ. प्रश्न दुसरा. खालील कृती पूर्ण करा. 1. चौकटीत भरायचे आहेत आपल्याला. संख्या 3 रोमन संख्या चिन्ह I. VII म्हणजेच 7. 5 साठी रोमन संख्या चिन्ह आहे V. XV म्हणजे 10 अधिक 5 15. या ठिकाणी 15 हे उत्तर लिहिले. वजाबाकी करून चौकटीत आपल्याला भरायचे आहेत. या ठिकाणी वजाबाकीचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 5 मधून किती गेल्यावर 8 येतात? तर या ठिकाणी 5 म्हणजेच 15. 15तून 7 केले तर 8 उरतात. उसने घेतलेले परत दिलेले आहे. 4 मधून 4 जात नाहीत, 14 मांडले. 14तून 4 गेले, 10 राहिले. 10तून 1 गेला, 9 हे उत्तर बरोबर आहे. घेतलेला उसना परत दिला. 13तून 5 गेले, 8 राहिले. 8तून 1 गेला, 7. घेतलेला उसना परत दिला. 2 म्हणजेच 12 मांडले. 12तून 1 गेला, 11 राहिले. 11तून 4 गेल्यानंतर 7 राहतात, म्हणून येथे 4 हे उत्तर येणार आहे. घेतलेले उसने परत दिले. 11तून 6 गेला, 5. 5तून 1 गेला, 4. घेतलेला उसना परत दिला. 10तून 8 गेले, 2. 2तून 1 गेला, 1. हातचा गेला 1. 7 मधून 3 गेले, 4. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. 1. खालील संख्या वाचा आणि ते अक्षरात लिहा. संख्या आपण बघायची आहे आणि अक्षरात लिहायचे. 6,47,851. दुसरी संख्या आहे 7,65,234. तिसरी संख्या आहे 1,50,437. प्रश्न 2. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? तर या ठिकाणी आपण पहिल्या दिवशीच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या तिकिटांची बेरीज करू. 8 अधिक 5 13. हातचे गेले 1. 0 अधिक 5 अधिक 1 6. 6 अधिक 9 15. 15शी 5 हातचे गेले 1. 3 अधिक 8 11 अधिक 1 12. 12शी 1 हातचा गेला 1. 1 अधिक 1 2. म्हणजेच पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मिळून 22,563 तिकिटे विकली गेली. तर आपल्याला तिसऱ्या दिवसाचं काढायचं आहे. 3 दिवसांची मिळून तिकिटे आहेत 36,563 आणि यामधून 22,563 वजा केले की जी शिल्लक राहणार आहे ती तिसऱ्या दिवशीची तिकीट असणार आहेत. वजाबाकी करूया. 3तून 3 गेले 0. 6तून 6 गेले 0. 5तून 5 गेले 0. 7तून 2 गेले 4. 3तून 2 गेला 1. म्हणजेच तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला सर्व साखर विकल्यावर किती रुपये कमी मिळाले? आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत दिली आहे 1,750, पण विक्री किंमत दिलेली नाही. एका किलोग्रॅमला 32 रुपये दराने विकावी लागलेली आहे आणि साखर एकूण आहे 50 किलोग्रॅम, म्हणून आपण गुणाकार करूया. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात. 50 ने गुणणे खूप सोपे आहे.
आपण या ठिकाणी पहिल्यांदा हा 5 शून्य लिहून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 5 मिळेल. 5 ने गुणूया. 5 दोन्ही 10, हातचे गेले 5 त्रिक 15 आणि 16, म्हणजेच विक्री किंमत आली 1600. पण खरेदी किंमत जास्त आहे. खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा करूया. 1750 मधून 1700 गेले की 150 रुपये राहतात, म्हणजेच दुकानदाराला 150 रुपये कमी मिळाले. इथे आपली ही प्रश्नपत्रिका अतिशय सोप्या पद्धतीने सोडवून झालेली आहे. सराव करा आणि मार्क्स मिळवा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.